NST CET इंजिनिअरिंग कॅप राऊंड 2चा रिझल्ट हा लागलेला आहे. तुम्हाला मी ते लाईव्ह दाखवणार आहे. फ्रीज, बेटरमेंट, ॲटो फ्रीज कशा प्रकारे असते. तुम्हाला काय करायचं आहे, CET सेलचे तुम्ही पोर्टलवर आले त्यानंतर इथे CET एक्झामिनेशन पोर्टलला क्लिक करायचं. इथे तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुमचा लॉग इन ID पासवर्ड टाकल्यानंतर अशी विंडो तुमची ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅपला क्लिक करायचं आहे. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये जायचं आहे. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग याला ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला इथे तुमचं कुठलं कॉलेज अलाउड झालं आहे ते दिसणार आहे. इथे बघा राईट साईडला आता इथे तुम्हाला 4 स्टेप दिसेल, 5. आता ज्यांना फर्स्ट टाइम कॉलेज हे अलाउड झालंय त्यांना इथे सगळीकडं इनकम्प्लीट 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 दिसेल. या स्टेप जे कम्प्लीट ग्रीनमध्ये का दिसत आहे, कारण की या मुलाला फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज हे अलाउड झालं होतं, त्यांनी बेटरमेंट केलंय आणि राऊंड 2ला आता त्याला बेटरमेंट करायचं आहे म्हणून एकच स्टेप इनकम्प्लीट दिसते. त्याला परत डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरीफाय करायची गरज नाही आहे. फक्त ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट टाइम कॉलेज अलाउड झाली आहे त्यांना मग इथे सगळं स्टेप इनकम्प्लीट दिसेल. त्यांना पूर्ण स्टेप कंप्लीट करायचे आहे. तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहे, तुमचे मार्क्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. आता इथे इनकम्प्लीटला आपण क्लिक केलं. इथे बघा तुम्हाला 2च ऑप्शन दिसत आहे. एक बेटरमेंट नॉट फ्रीज अँड प्रोसीड, दुसरं फ्रीज अँड प्रोसीड. आता इथे जे बेटरमेंट नॉट फ्रीज आहे हे कोणाला करायचं आहे, ज्यांना कॉलेज भेटले आणि नेक्स्ट राऊंडमध्ये जायचं आहे, थर्ड राऊंडसाठी अजून चान्सेस तुम्हाला घ्यायचे तर त्यांना बेटरमेंट करायचं आहे. आणि त्यानंतर खाली बघा फ्रीज आहे. फ्रीज कोणाला करायचं आहे, ज्यांना मनासारखं कॉलेज भेटलं आहे, इथं तुमच्या आवडीचं कॉलेज भेटलं आहे, कन्फर्म करायचं आहे, नेक्स्ट राऊंडमध्ये नाही जायचं त्यांना फ्रीज करायचं आहे. डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे, कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे. 17 तारखेपर्यंतच रिपोर्टिंगचा टायमिंग आहे. 17 तारखेपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे आणि 17 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजताच तुम्हाला बेटरमेंट किंवा फ्रीज करायचं आहे. एवढंच ऑप्शन आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना टॉप 3 मध्ये जे कॉलेज लागलंय 1, 2, 3 मध्ये तर त्यांना ॲटो फ्रीजचंच ऑप्शन दिसेल. हे ऑप्शन दिसणार नाहीये. आता इथे या मुलाला बेटरमेंट करायचं आहे त्यामुळे आपल्याला बेटरमेंटला क्लिक करायचं आहे. बेटरमेंटला क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला OTP टाकायचा आहे. त्यानंतर इथे OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट नॉट फ्रीजला तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेम ॲटो फ्रीज आणि फ्रीजसाठी प्रोसिजर असणार आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं कन्फर्मेशन पेज येऊन जाईल. सीट एक्सेप्टन्स कन्फर्मेशन कन्फर्म आणि स्टेटस बेटरमेंट नॉट फ्रीज. फ्रीज केलं असेल तर फ्रीज येईल, ॲटो फ्रीज असेल तर ॲटो फ्रीज. अशा प्रकारे एवढे स्टेप असणार आहे, बाकी काही नसणार आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. एवढंच आहे, काही हार्ड नाही आहे. त्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये सीट भेटली नाहीये त्यांनी काळजी करू नका. राऊंड 3 मध्ये सगळ्यात जास्त चान्सेस असतात सीट अपग्रेड व्हायची. राऊंड 2 मध्ये 50-50 चान्सेस असतात, त्यामुळे काही मुलांना सीट भेटली नसेल पण राऊंड 3 मध्ये सीट भेटण्याचे चान्सेस जास्त राहतात. ज्यामुळे राऊंड 3 मध्ये चॉईस फिल करताना खूप विचार करून आणि काळजीपूर्वक करा आणि तुम्हाला जास्त चान्सेस क्रिएट करायचे. बद्दल जर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर आजच ॲडमिशन तिला कॉन्टॅक्ट करा आणि फॉलो शेअर करायला विसरू नका. थँक्यू.